आताच मगाशी तुम्ही म्हणालात की 9 अब्ज ट्रान्झॅक्शन झालेलं आहे एका मतदारसंघातल्या व्यक्ती संदर्भात, तर ही व्यक्ती कोण आहे? लाईव्ह चालू आहे. ते सगळं ते गातला माहिती आहे. वाटल्यास त्याला आज विचारून घ्या गात नावाच्या पीआयला, आणि त्यांनी नाही सांगितलं तर उद्या नाव सांगतो. सगळं फाईल आहे माझ्याकडं, घरी विसरून आलो मी. सुरेश दास, धनंजय मुंडे म्हणतात की त्यांना टार्गेट केलं जातं. अमोल मिटकरी इथे म्हणतात की धनंजय मुंडेंची सुपारी घेतली आहे धसानी. अरे बाबा, माझं स्वतःच मला व्हायना, मी कोणाच्या सुपाऱ्या कायला घेऊ? माझ्याच घरच्या सुपाऱ्या नीट भाजीत येण्यात, दुसऱ्याच्या सुपाऱ्या कायला घेऊ? काय आणि ते गल काय म्हणलं तुम्ही आता? नाही, नाव माझ्या लक्षात राहत नाही. अमोल मिटकरी साहेबांना म्हणा, तुम्ही कोणाच्या नादी लागा, माझ्या नादी लागू नका, प्रेमानं सांगतोय. मिटकरी म्हणतात की तुम्ही स्वार्थी राजकारण करतात, धनंजय मुंडेंना टार्गेट करतात. तर तपासानंतर आका लवकरच पोलिसांच्या हाती लागेल असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी नवीन एसपी आल्यानंतर त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे आपण काही पुरावे दिल्याचं आणि त्याचबरोबर आका कुठे कुठे फिरतो हे आपण एसपीना सांगितलं असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे.